ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही आलेलो आहोत बापर्डे गावातील निसर्गरम्य असं हे रिसॉर्ट आहे। हे बघा, रामेश्वर ॲग्री टुरिझम केंद्र नाव आहे त्याचं व त्याचे मालक आहेत माननीय श्री बाबूराव राणे उर्फ बाबा राणे। तर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत व तिथे काय काय हे सुविधा आहेत ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते। अशा प्रकारे आम्ही आता त्या ठिकाणी चाललोय। जाण्यासाठी हा रस्ता आहे, पण आता पाऊस असल्यामुळे बंद केलेला आहे। असं वातावरण आहे आणि पावसाचे ढगही आलेले आहेत। या रिसॉर्टचे मालक माननीय श्री बाबूराव राणे हे मिलिटरीमध्ये कामाला होते व तिथून रिटायर झाल्यानंतर त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये काम केलं व तिथून रिटायर झाल्यानंतर त्यांनी इथे येऊन हे रिसॉर्ट बांधलं आहे। तर आपण बघूया, हे कलमाची कलमं लावली आहेत, आंब्यांची झाडं आहेत ही। प्रसिद्ध हापूस आंबा, तर त्याची ही कलमांची लागवड त्यांनी केली आहे। आधुनिक पद्धतीने अशी कलमांची त्यांनी लागवड केलेली आहे। ही बघा, रिसॉर्टला प्रवेश करतानाच तुम्हाला प्रथम साईबाबांचं दर्शन होईल। हे बघा, त्यांनी छोटंसं मंदिर बांधलं। दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी साईबाबांचा भंडारा इथे मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो। हे बघा, साईबाबांचं मंदिर। आता मी साईबाबांचं दर्शन घेते व पुढे तुम्हाला रिसॉर्ट दाखवते। जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा। ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा। साईबाबांचं दर्शन घेतलं व हे इथे रिसॉर्ट इथे आली आहे। हे बघा रिसॉर्ट,
छोटंसंच आहे. या इथे येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी हे छोटंसं रिसॉर्ट बांधलंय. हे बघा. आणि ह्या रिसॉर्टमध्ये त्यांनी वेगवेगळी फुलझाडे, वेगवेगळी झाडे त्यांनी त्याची आधुनिक पद्धतीने लागवड केली आहे. आणि हे बघा किती सुंदर गुलाबाची फुलं आली आहेत, किती फुलं आली आहेत बघा. खूपच छान आहेत. मला तर हा कलर खूप आवडतो. ही बघा गुलाबाची फुलं बघा. हापूस आंबा विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर आंबा सीझनच्या वेळी ते स्वतः इथे येऊन मोठा व्यवसाय करतात आंब्याचा. व या बागेतीलच आंबे ते विक्रीसाठी पाठवतात. मुंबईला पाठवतात, तसेच परदेशातही पाठवतात. हा हॉल आहे व पर्यटक जेव्हा इथे येतात तेव्हा या हॉलमध्ये बसून गप्पा गोष्टी वगैरे करतात. हे बघा, हे रिसॉर्टवरती हे रूम आहे व आता बंद आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवू शकत नाही. पण आतमध्ये राहण्यासाठी सर्व प्रकारच्या इथे सुविधा उपलब्ध आहेत. पर्यटक इथे येतात, राहतात व या निसर्गाचा आनंद लुटतात. हा बघा, हा इथे त्यांनी रंगमंच बनवलाय व इथे सर्व प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात. पण या ठिकाणी सर्वात मोठा कार्यक्रम कुठला असेल तर तो 31st कार्यक्रम असतो. स्वतः मालक इथे ते स्वतः व त्यांचं मित्रमंडळ इथे उपस्थित राहून हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करतात व नवीन वर्षाचं स्वागत इथे थाटामाटात होतं. या गावातील व पंचक्रोशीतील लोक हा कार्यक्रम पाहण्यासाठी बहुसंख्येने इथे उपस्थित असतात. या रिसॉर्टचं तुम्हाला मुख्य आकर्षण दाखवते, इथला स्विमिंग पूल. चला. उन्हाळ्याच्या सुट्टीत इथे गावातील मुलं, मुंबईचे चाकरमाने व इथे येणारे पर्यटक या स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेतात. हा बघा, यश आमचा आलाय, पोहण्यासाठी आला होता, पण मी त्याला पोहायला देणार नाहीये कारण उद्या त्याची एक्झाम परीक्षा आहे, त्याच्यामुळे मी त्याला पोहायला देणार नाही. तो तयारी करून बसलाय पोहण्यासाठी, पण मी नाही देणार आहे त्याला पोहायला. ना हे बघा, स्वच्छ पाण्याने सोडून भरलंय व
सर्व मुलं मोठी माणसं वगैरे येथे येऊन खूप आनंद लुटतात. हे बघा नारळाच्या झाडांची लागवड केली आहे व त्या झाडांना नारळ पण धरलेत बघा. सुंदर असं वातावरण आहे. स्विमिंग पूलमध्ये पोहल्यानंतर लेडीजला वगैरे जर कपडे चेंज करायचे असतील तर त्याच्यासाठी त्यांनी ते चेंजिंग रूम बांधलेले आहेत. इथे आलेले पर्यटक ज्या झाडाखाली बसून जेवणाचा आनंद लुटतात ते मॅजिक ट्री मी तुम्हाला दाखवते. चला. उन्हाळ्याच्या सुट्टीत इथे टेबल खुर्च्या वगैरे सर्व बसण्यासाठी मांडलेलं असतं व इथे झोपाळाही बांधलेला असतो. एकदम सुंदर असं वातावरण आहे आणि इथे बसून पर्यटक खूप मजा करतात. या ठिकाणी गोशाळाही बांधलेली आहे त्यांनी, ती तुम्हाला मी दाखवते. चल. आतमध्ये गाई गुरं वगैरे आहेत पण आता नोकर वर्ग ते बंद करून घरी गेलेले आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. आता या रिसॉर्ट मधला मी तुम्हाला सेल्फी पॉइंट दाखवते. अतिशय सुंदर असं इथे बांधलेलं आहे. हे चिकूचं झाड आहे बघा, किती चिकू धरले त्याला, भरपूर चिकू धरलेत. हा बघा सेल्फी पॉइंट. आता मी वरती जाऊन सेल्फी घेणार आहे व तिथून आमच्या गावातील जी मंदिर आहे ती या सेल्फी पॉइंट वरून दिसतात, ती तुम्हाला मी दाखवते. आता मी या सेल्फी पॉइंटला इथे उभी आहे व मी हा आमच्या गावातील सुंदर नजारा, खूप म्हणजे खूप डोळे दिपवून टाकणारा नजारा आहे, तो मी तुम्हाला दाखवते. तो बघा. आणि ती आमच्या गावातील ग्रामदेवतेचं मंदिर आहे, आई पावना देवीचं मंदिर आहे ते. आणि ते पुढे जे आहे ते रामेश्वराचं मंदिर आहे. बघा किती सुंदर नजारा आहे. लगी फटाफट चल.
सौंदर्य बघण्यासाठी इथे पर्यटक येतात व ह्या रिसॉर्टला राहण्याची खाण्याची सर्व प्रकारची सोय असल्यामुळे इथे असंख्य असे पर्यटक येतात व इथे येऊन मजा लुटतात. तर तुम्हीही या व आमच्या गावातील रिसॉर्टची मजा लुटा. अशा प्रकारे माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा. डिस्क्रिप्शनमध्ये मी या रिसॉर्टच्या मालकांचा नंबर देणार आहे. त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा व इथे या रिसॉर्टला या व आमच्या गावचं सौंदर्य पहा व या रिसॉर्टला राहून तुम्ही मजा लुटा. माझा हा व्लॉग तुम्हाला कसं आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला तुम्ही नवीनच असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. परत भेटूया माझ्या नवीन व्लॉगमध्ये. बाय.